महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट म्हणजेच SML लिस्ट ही आपली जाहीर झालेली आहे. तर नेमकं गव्हर्नमेंट MBBS साठी आपल्याला किती रँक पाहिजे, सोबतच सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट MBBS साठी आपल्याला किती रँक पाहिजे, कॅटेगरीनुसार आपण विश्लेषण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर यश, मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नीट काउन्सिलिंगमध्ये चॉईस फिलिंग करताना एक छोटी चूक ही आपल्याला खूप महागात पडू शकते. म्हणून तुमच्या रँक, कॅटेगरी, प्रेफरन्सनुसार आम्ही तुम्हाला तयार करून देऊ बेस्ट पॉसिबल कॉलेज लिस्ट, ज्यामुळे तुमची कॉलेज भेटण्याचे चान्सेस हे वाढतील. त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज ॲनालिसिस, सेफ अँड ड्रीम कॉलेज प्लॅनिंग, त्यानंतरच राऊंड वाईज चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी आणि पर्सनलाइज गायडन्स आणि वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे तुम्हाला जर का आमचा चॉईस फिलिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. जर का आपल्याला आपला कॅटेगरी रँक माहिती करायचा असेल तर तो कसा करायचा हे आपण सविस्तरपणे आता डिस्कस करणार आहे. सर्वात आधी जर का तुमच्याजवळ ही मेरिट लिस्ट असेल तर या मेरिट लिस्टमध्ये आपला SML इथे आलेला असतो. आपला जो सिरियल नंबर असतो, जे आपण इथे बघू शकतो की आपला जो सिरियल नंबर असतो तोच SML सुद्धा असतो. तर जर का आपण कॅटेगरी रँकची गोष्ट केली तर आपला कॅटेगरी रँक आपल्या जेंडरच्या पुढचा एक कॉलम असतो जिथे आपली कॅटेगरी मेन्शन असते. त्यासोबत आपला कॅटेगरी रँक म्हणजे इथे आपली कॅटेगरी आणि नंतर त्या कॅटेगरीमध्ये आपण कितव्या नंबरवर आहे हे आपल्याला तिथे मेन्शन असते. म्हणजे हा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक 3863 एवढा आहे OBC कॅटेगरीमध्ये. त्या कॅटेगरीनुसार जर का कट ऑफची गोष्ट केली तर जर का आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर 878 एवढा आपल्याला कॅटेगरी रँक हवा आहे गव्हर्नमेंट MBBSची सीट जर का आपल्याला पाहिजेत असेल तर. ते जर का आपण आता ST कॅटेगरीचा विचार केला तर 484 एवढा आपल्याला कॅटेगरी रँक पाहिजे. VJ कॅटेगरीसाठी 164 एवढा आपल्याला कॅटेगरी रँक पाहिजे. NT-B कॅटेगरीसाठी 132 एवढा आपल्याला कॅटेगरी रँक पाहिजे. तेच जर का आपण आता NT-C कॅटेगरीचा विचार केला तर 199च्या जवळपास आपल्याला आपला कॅटेगरी रँक पाहिजे. NT-D कॅटेगरीसाठी 167, OBC कॅटेगरीसाठी 1100च्या जवळपास आपल्याला आपला कॅटेगरी रँक पाहिजे. SCBC कॅटेगरीसाठी 739च्या जवळपास, EWS कॅटेगरीसाठी 549च्या जवळपास. तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, हे जेही आपण कॅटेगरी रँक मेन्शन केलेले आहेत हे लास्ट इयरच्या कट ऑफवरून आपण ॲनालाइज करून हे कॅटेगरी रँक इथे काढलेले आहेत. जर का तुमचा रँक याच रेंजमध्ये असेल तर तुमचे सीट भेटण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत. 99% चान्स आहे की तुम्हाला सीट मिळूनच जाईल. यापेक्षा जर का थोडंसं 10 किंवा 15 रँक जर का तुमचा जास्त असेल तर तुम्हाला थोडा वेळ थांबायची गरज पडू शकते किंवा तुम्हाला दुसरे काही ऑप्शन्सपर्यंत सुद्धा जायची गरज पडू शकते. तर आता जर का आपण तुम्हाला आमचा पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल, पूर्ण काउन्सिलिंग करून मिळेल. त्यात रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट गायडन्स, फक्त तुम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीमच करेल. आता जर का आपण प्रायव्हेट MBBS म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट MBBSचा जर का आपण विचार केला तर सेमी गव्हर्नमेंट MBBSसाठी आपल्याला SC कॅटेगरीसाठी जर का आपण सर्वात आधी विचार केला तर 931च्या जवळपास आपल्याला आपला कॅटेगरी रँक पाहिजे. ST कॅटेगरीसाठी 512, VJ कॅटेगरीसाठी 208, NT-B कॅटेगरीसाठी 165, NT-C कॅटेगरीसाठी 371 आणि NT-D कॅटेगरीसाठी 289. तेच जर का आता आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर 2173च्या जवळपास आपल्याला आपला कॅटेगरी रँक पाहिजे. SCBC कॅटेगरीचा जर का आपण विचार केला तर 1034 एवढा आपल्याला कॅटेगरी रँक पाहिजे जर का आपल्याला MBBS मिळवायचं असेल, म्हणजेच प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS जर का आपल्याला मिळवायचं असेल तर. तेच जर का आता आपण ओपन कॅटेगरीसाठी विचार केला, जर का तुम्ही ओपन कॅटेगरीमधले असाल तर तुमचा SML हा 7400च्या जवळपास आपल्याला SML लागून जाईल जर का तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल. तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला जोही MBBSचा कट ऑफ आहे तो कॅटेगरी रँकनुसार सविस्तरपणे डिस्कस केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.